घरी गेलो तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते म्हटले 8 तोळ्याच्या वरती आम्हाला फिर्याद घेता येत नाही, इथल्या पोलीस स्टेशनला घेता येत नाही. आणि वयस्कर होते, त्यांचे मुलं नोकरी मुंबई अशा ठिकाणी नोकरीला गेले होते आणि तिथे नोकरी करत असताना ते घरी एकटा आजोबाच होता आणि लग्नाच्या निमित्ताने ते सर्वजण घरी आले होते. त्या चोरट्यांनी त्यांच्यावर पारा ठेवून चोरी केली आणि त्यांचं 25 तोळा सोनं गेलं. तर आपल्या पोलीस स्टेशनला गेले ते फिर्याद द्यायला, तर 8 तोळ्याची फिर्याद घेतली. अशा बऱ्याचशा गोष्टी दाबल्या जातात. वेळोवेळी त्या पांगरबल गावामधल्या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या शेळ्या चोरून जायच्या, कोणी बैल सोडून न्यायचे, म्हशी न्यायचे, ज्या अशा वेळोवेळी फिर्याद दिलेल्या आहेत. तिथं अनावधानाने याचा उद्रेक झाला, नेते याचा उद्रेक झाला. तिथं त्या गावातल्या सर्व मंडळींनी पारा दिला. 8 दिवस त्या चोरट्यांवरती पारा देऊन त्या लोकांनी रेड हॅट तिथं चोर धरले. म्हणजे आज घटना घडली तर कालच्याला तिथले ग्रामपंचायतची सर्व कर्मचारी, त्यांचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीवाले, सर्व ग्रामपंचायतचे प्रतिष्ठित लोक जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिला, निवेदन दिलं त्यांचं की अशी वेळोवेळी गावात घटना घडते. तरी आणि अनावधानाने रात्रीच्याला चोर आले. तिथं चोरी करताना त्या सर्व गावकऱ्यांनी त्याला तिथं धरलं आणि त्याला इतकं बेदम मारलं की त्यांचा कुठलाही, कारण की उद्रेकच झाला होता, गावचा उद्रेक झाला होता, कुठलाही